हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत गुरु काका महाराज की जय. सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. ब्रह्म सुखलाभ दया नरा झाला विसरून गेला आपणासी. आप पर दोन्ही नाठवे जासी नाव रूप त्याशी नाठवेची. उरो निधी कदा सर्वथा पण जनवन मन विसरला विसरून गेला आपणासी. आप पर दोन्ही नाठवे दयाशी नाव रूप त्याशी नाठवेची. गणेशनाथ म्हणे आरोप अक्षयी उरो नाही दिले बोलणे ते. आप पर दोन्ही नाठवे दयासी नाव रूप त्याशी नाठवेची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी. आज 558 क्रमांकाचा सद्गुरु संत श्रेष्ठ गणेशनाथ महाराज यांच्या अभंग गाथ्यामधील 558वा अभंग माझ्याकडे सेवेकरता आलेला आहे. आणि म्हणून या अभंगावर अनेक विद्वान वक्त्यांनी रोज आपलं चिंतन मांडलेलं आहे. महाराजांचं काय म्हणणं आहे हे त्या महाराजांनाच माहीत, परंतु तरी सुद्धा आपल्या वाणीला आपल्या मतानं असंच आहे असं होऊ शकत नाही. गणेशनाथ महाराजांना नक्की त्या अभंगातून काय म्हणायचं हे त्यांनाच माहीत, पण तरी सुद्धा आईला आई कसं चालती मोठ्यानं पावलं घालती, पण तरी सुद्धा आईच्या बोटाला धरून लहान मुलगा पळण्याचा प्रयत्न करतो, दमतो तो, पण तरी सुद्धा आई त्याचं बोट सोडत नाही. दमलीच तर भाग लिया मद वाहतेल कडे त्यांचे निजोडे सर्व सुख, अशा अवस्था त्या ठिकाणी होते. आणि म्हणून त्यांच्या नक्की मतितार्थ काय आहे हे जरी कळत नसलं तर त्यांच्या मागोमाग त्यांच्या विचाराच्या मागोमाग नक्कीच हे साधू संतांचे सुद्धा विचार असू शकतात असं मला वाटतं. आणि म्हणून हे ऑनलाईन फेसबुक प्रवचन सोहळा उत्सव हे अनेक दिवसापासून चालू आहे. अनेक महात्म्यांची या ठिकाणी सेवा झालेली आहे. आता सेवा उपांत्य फेरीमध्ये आहे. नव्हे आता उद्याचा एकच दिवस राहिलेला आहे. त्याचा सप्ताहाचा जसा काला असतो तद्वज्ञानं या प्रवचन सोहळ्याचा सुद्धा उद्या काला म्हणायला काय हरकत नाही, किंवा सांगता म्हणायला काय हरकत नाही, किंवा सांगतेशिवाय काल्याशिवाय कुठलाच कार्यक्रम झाला असं जाहीर होत नाही. आणि म्हणून महाराज या अभंग चिंतनामधून खूप मोठी गोष्ट आपल्या समोर ठेवतात की सांगतात, ब्रह्मसुख लाभन जया नरा झाला विसरून गेला आपणासी. महाराज म्हणतात की ब्रह्मसुख ज्या माणसाला झालंय, ब्रह्मसुखाचा लाभ ज्याला झालेला आहे, तो वास्तविक पाहिलं तर आपल्या देहाला तो विसरून जातो. देहाला विसरणं हेच खरी भक्ती आहे महाराज. इकडचं प्रेम तिकडं लावणं यालाच भक्ती म्हणतात. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पा विमाया संसाराची. ठेविले अनंते तैसेच राहावे चित्ती असू द्यावे समाधान. इकडचं प्रेम तिकडं लावणं ही खऱ्या अर्थानं भक्ती आहे असं तुकाराम महाराजांचं सुद्धा म्हणणं आहे. आणि ब्रह्मसुख म्हणजे ब्रह्मविषयक सुख, ब्रह्माच्या बाबतीतलं सुख. ब्रह्म म्हणजे काय हे आपण सुरुवातीला जाणून घेऊ. ब्रह्म तत्व एक तत्व आहे. 14 प्रकारचे ब्रह्म आहेत, पण त्यातही मुख्य ब्रह्माचा बाप ब्रह्म असंही एका विनोदी अर्थाने जरी घेतलं, ब्रह्माचा बाप ब्रह्म असं जरी घेतलं तरी काय हरकत नाही. आणि म्हणून त्याचं सुख ब्रह्मसुख लाभ, ज्याला ब्रह्मसुख म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याचाच लाभ झाला, त्याचा देह विसरून जातो. तो पुन्हा आपल्या देहाकडे बघत नाही महाराज. बघा ध्रुव बाळाला
अरण्यामध्ये ध्रुव बाळानं तपश्चर्या केली. अवघ्या 6 महिन्यामध्ये, लहानसं वय आहे आणि 6 महिन्यामध्ये परमात्मा प्राप्त झाला, भेटला परमात्मा. पण बोलताच येईना, वाचा कुंठित झाली महाराज. वाचा कुंठित झाली. तेव्हा भगवंताच्या लक्षात आलं, अहो देव दिसल्यानंतर बोलणं वाचा कुंठित होईल हा विषय तर वेगळा आहे. अहो एखादा साप जरी मोठा दिसला आपणाला तर आपली बोलती बंद होते महाराज. देव अचानक आल्यावर काय होईल विचार करा. आणि मग प्रभूच्या लक्षात आला आणि आपल्या हातातला शंख त्या ध्रुव बाळाच्या गालाला लावला आणि मग तो ध्रुव बाळ स्तुती करू लागला. यंतः प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीव यत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण शृण्वत्त गादीन् प्राणं नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. असं स्तवन केलं ध्रुव बाळाने आणि मग ते कळालं सगळं. परमात्म्याचं रूप, मनोहर रूप पाहण्यात आलं. नाहीतर या चर्मचक्षुनी परमात्म्याचं रूप आपण पाहू शकत नाही. आणि म्हणून आपण परमात्म्याचं रूप या चर्मचक्षुनी पाहू शकत नाही. त्याच्यासाठी परमात्मा आपणाला देव बघण्याकरता दिव्य दृष्टी देत असतो. अर्जुनाला विराट स्वरूप पाहण्याच्या समयी दिव्य दृष्टी अगोदर दिली. दिव्य आहे, देव दिव्य आहे म्हणून त्याला पाहण्याची सुद्धा दृष्टी दिव्य लागते. आणि म्हणून आपण आपल्या देहाला तर विसरून जाणं महत्वाचंच आहे महाराज. या देहाला आठवून काय करायचे महाराज? आठवायचंच असेल तर देवाला आठवावं. देवाला आठवण करण्याकरता अनेक उपाय करावे. आठवे देव तो करावा उपाव, येरते जेवाव खटपट. देवाला आठवण्यासाठी जी आपण काही उपाय करतो तेच खरी, नाही तर एरवी हे खटपट आहे, सगळी खटपट. ह्या खटपट, एखादा लहान मुलगा काही कामाचं ना धामाचं नसते, काय उपयोगाचं नसते, त्याच्या बी नसते, घरच्याच्या बी नसते, कोणाच्याच उपयोग नसते. हे आणि माणसं म्हणतात, हे काय खटपट लावली रे, काय खटपट लावली म्हणतात. म्हणजे त्याच्या सुद्धा उपयोगाचं नसतं ते. त्याला साधारणतः थोडा आनंद होईल असं खेळतो, पण त्याच्या उपयोगाचा नाही. खेळतो इच्छा संपली की सगळा खेळ मोडून टाकतो. त्यात काय कुठलं सुख. आणि असं तो विसरून गेला आपणाशी. बघा, ब्रह्म म्हणजे सर्वज्ञ तत्व आहे. ब्रह्म म्हणजे सर्व शक्तिमान तत्व आहे. ब्रह्म म्हणजे व्यापक तत्व आहे, मोठं. म्हणजे एखाद्या वेळेस घोटाळा जरी मोठा असला तर माणसं म्हणतात ब्रह्म घोटाळा. ब्रह्म घोटाळा म्हणजे मोठा घोटाळा असतो. म्हणजे ब्रह्म म्हणजे सगळ्यात जे मोठं आहे तत्व त्याला ब्रह्म म्हणायचं. आणि असं सुखाचं सुद्धा मोठं तत्व जे आहे, ब्रह्मविषयक सुख झालं आणि तोच लाभ आपल्या पदरात पडला, त्याच्या देह हा विसरून जातो महाराज. तो विसरून गेला पणाशी, तो स्वतःला विसरून जातो. ही जग तर विसरून जाईल, पण स्वतःला सुद्धा विसरून यायला पाहिजे महाराज. आप पर दोन्ही नाठवे जयासी. आप पर दोन्ही नाठवे जयासी. महाराज दुसऱ्या चरणामधून सांगतात की आप म्हणजे आपलं जवळचं, पर म्हणजे परक, दुसरेचं लांबचं. हे दोन्ही ज्याला आठवत नाहीत, कुणाला? ज्याला ब्रह्मसुख झाले. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया. सर्व म्हणजे आपल्या घरच्यावर दया दाखवायची. बघा, जे दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी. नोकराला आणि आपल्या मुलाला समान वागणूक देणारा साधू असतो महाराज. आणि म्हणून आपपर दोन्ही नाठवे जयासी. किंवा एखादी चिखलामध्ये गाय रुतायला लागली, ती धड आहे का भाकड आहे हे न पाहता तिला काढणं बाजूला चिखलाच्या, ही दया आहे खरी. आणि आपपर दोन्ही नाठवे जासी, नाम रूप त्याशी नाठवेची. महाराज म्हणतात की आप पर जो भाव आहे तो भावच संतांच्या मनामधून नष्ट होऊन गेलेला असतो. सगळे माझेच आहेत असं भावना धारणा होती. ज्ञानेश्वर महाराजांकडे बघा जरा, विश्व हेच माझे घर म्हणतात. मग या विश्वामध्ये काय राहत नाही महाराज? या विश्वामध्ये जलचर राहतात, भूचर राहतात, खेचर राहतात, मनुष्य राहतात, प्राणी पशु पक्षी सगळे काही, हे सगळे जीव जंतू राहतात. ते घरातला सदस्य समजतात. म्हणून महाराज म्हणतात, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे.
महाराज म्हणतात कोण्याही जीवाचा मत्सर न घडणं ही खऱ्या अर्थानं आपल्या भक्तीची सुरुवात आहे. आणि म्हणून एक राजा होता, त्या राजा ब्रह्मज्ञान संपादन करण्याकरता निघाला. रहुगण राजा ब्रह्मज्ञान संपादन करण्याकरता निघाला होता. पण वाटेत भरत हा राजा तो शांत बसलेला होता. मग त्याचा एक भुई काम करीना झाला, म्हणून ते म्हणला बघा इकडे कोणी एखादा भुई आहे का. तो दिसला भरत तिथं बसलेला. त्याला म्हणले चल रे. तर म्हणलं कुठं. बोलवलंय राजानं. बरं चला. मग ती घेतला एक भुई आणि भरतानं ती दांडी आपल्या खांद्यावर घेतली. पण तो खाली इकडं तिकडं बघत चालायचा. मग ती राजाला मधलं ती दांडी लागायची इकडे तिकडं. लागत असताना तो म्हणले यार कोण नीट चलत नाही. म्हणले कसं काय मला लागायली दांडी. तर ते म्हणले हे नवीन भुई आहे ना, तो पाय नीट टाकत नाही. ते म्हणले नीट. ते बाकीचे म्हणले हे तुला माहिती आहे का वर कोण बसलाय ते. मग ते म्हणलं मला काय करायचे. जो खाली आहे तोच वर आहे आणि जो वर आहे तोच खाली आहे. जो इकडे आहे तो तिकडे आहे. मग आम्हाला म्हणला तो मुंगीवर पाय पडेल माझा म्हणून मी असं वर करतो. कधी इकडं होतो कधी तिकडं होतो. जीवजंतूवर सुद्धा मी पाय टाकू शकत नाही. मग मला वरी कोण बसलं याचं घेणं नाही. मग ते सगळं हे ज्ञान बघितलं आणि पालखी खाली टेकवली आणि म्हणलं खरोखर तुझं धन्य ज्ञान आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आपपर भावना संपुष्टात येते त्यावेळेसच खऱ्या अर्थानं मनुष्याची क्रांती होईल. अन्यथा क्रांतीच्या नावाखाली काही दरीच बनत जाईल. गरीब गरीबच राहतील, श्रीमंत श्रीमंतच राहतील. आणि म्हणून आपपर दोन्ही नाठवे ज्याशी, नाव रूप त्याशी नाठवेची. नाव आणि रूप हे देवाचं आठवावं. आपलं नाम आणि रूप हे विसरून जावं. काय विसरावं आणि काय आठवावं. देवाला आठवावं आणि आपण आपणाला विसरून जावं. इतकं विसरून जावं की स्वतः आपण देवाचं एक अंश व्हावं असं समजून परमात्म रूप व्हावं. महाराज हो, परमात्म रूप आपण व्हावं. आपण आपणाला विसरूनच गेलं पाहिजे. हे आपण नाहीच आहे. आपण देव आहो ही भावना व्यक्त कधी होईल. आपण माणूस आहो ही भावनेवर सुद्धा अजून माणूस नाही तरी माणसं एकमेकाच्या डोक्यात दगड घालून मारतात. ही भावना माणूस बनण्याची धारणा नाही तर देव बनण्याची धारणा कधी होईल. खंत आहे. नाम आणि रूप हे आपलं नाम असेल रूप असेल आपलं विसरून जावं आणि देवाचंच नाम आणि रूप आठवत जावं. आठवे देव तो करावा उपाय. देव आठवण करण्यासाठी घरात फोटो ठेवा, घरात मुलांची नावं देवाची ठेवा, हे सगळं करा. आणि म्हणून महाराज म्हणतात आपपर दोन्ही नाठवे जयाशी. आपपर आठवत नाही कधी. ब्रह्मसुखाचा लाभ ज्या माणसाच्या पदरामध्ये पडलाय, ब्रह्मसुखाचा लाभ म्हणजे स्वतः ब्रह्म तन्मयता प्राप्त होणं म्हणजे ब्रह्मसुखाचा लाभ होणं आहे. आणि महाराज म्हणतात नाव रूप त्याशी नाठवेची. देवाचं नाम आणि रूप आठवायचं, पण आपलं नाम आणि रूप ह्या जगताचं नाम आणि रूप त्याच्याशी काही घेणं नाही. त्याचं आठवायचं नाही. जगाचं रूप आठवायचं नाही, जगाचं नाव आठवायचं नाही, आपलं रूप आठवायचं नाही, आपलं नाव आठवायचं नाही, आपले काही नाही. फक्त देवाचं नाम आणि रूप आठवीत जायचं. मी आणि माझे पण हे विसरले दयाचे अंतकरण, संन्यासी तो पार ताजा निरंतर. मी आणि माझं हे आपल्या जीवनामधून निघून गेलंच पाहिजे. आणि याचंच पीक भरपूर आले. मी आणि माझं मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे अशी अवस्था झाली. आणि म्हणून महाराज म्हणतात वरोनेदी कदा सर्वथा आपण जन व नमन विसरला. ओरोनेदी कदा सर्वथा आपण उरावं असं नाहीच. उरायचं ते म्हणजे कीर्ती रूपानंच उरायचे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. हो, उरो नेदी कदा सर्वथा आपण स्वतः एक म्हणून कधीच उरू द्यायचं नाही. महाराज कोण उरवायचा. देह नोहे मी हे सरे
उरला उरे विठ्ठल. आपण नाही उरलं की विठ्ठल उरतो हे मात्र सत्य आहे. आणि आपण उरला की विठ्ठल इथं विठ्ठलपणा बघायचं कामच नाही महाराज. देह मी म्हटलं की विठ्ठल निघून जातो. देह मी म्हटलं की विठ्ठल निघून जातो. आणि देह मी नाही म्हटलं, देह नो हे मी हे सरे. हे देह मी नाही असं म्हटल्याबरोबर उरला विरे विठ्ठल. देह मी नाही तर मग खाली फक्त विठ्ठलच शिल्लक राहतो. आणि म्हणून महाराज म्हणतात, वरोने दिकदा सर्वथापन जनवन मन विसरला. बघा, जनाला विसरावं लागतं का? जन आपल्या भक्तीमध्ये बाधा करायला तयार आहे. म्हणून अनेक संतांच्या जीवनामधून तुम्ही डोकावून बघा की जनानी त्रास दिलेला आहे. पुन्हा मन बी त्रास देते महाराज. संतांना, साधूंना, भक्तांना दुहेरी युद्ध करा. रात्रंदिवस हा युद्धाचा प्रसंग. आंतरबाह्य जग आणि मन, मधलं मन आणि बाहेरचं जग, ह्या दोघांसोबत युद्ध करावं लागतं संत महात्म्यांना. आणि म्हणून जन विसरायचं, भक्ती करू देत नाही. बघा, बोलू लागलं तर लय बडबड्या म्हणतात, नाही बोलावं तर गर्विष्ठ आहे म्हणतात. जाणं येणं चालू करावं तर म्हणतात लय जाता येता घर बुडविले. जायचं बंद करा म्हणतात लय गर्विष्ठ झाला, आता काय करावं. एखादा म्हणला लग्न करा तर म्हणते मातलाय बघा लग्न करा म्हणतो. आणि एखादा म्हणला नाही करायचं तर म्हणते नपुसक आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता एका वचन तेजनिया जन भक्ती करा. ते तृण जन सारखं मानावं लागतंय, गवतासारखं जगाला मानावं लागतंय जनाला. तेव्हा कुठं या जगामध्ये आपणाला भक्ती करण्याकरता वेळ मिळत असतो. अन्यथा जग आपणाला चांगलंही म्हणून जगू देत नाही आणि वाईट म्हणून तर जगू देतच नाही. आणि म्हणून जनाला विसरावं, मनाला विसरावं आणि वनाला सुद्धा विसरावं. संत महात्मे हे सगळीकडून सगळे विसरतात पण देवाला कधीच विसरत नाहीत. मला जन विसरावं, मन विसरावं. मन सुद्धा आपलं आहे तोपर्यंत बघा आपणाला भक्ती करू देत नाही. मन बाधा करते. मन चंचल आहे, जाता येता वेळ लागत नाही त्याला, एवढं मन चंचल आहे. आणि म्हणून त्या मनाला विसरायचं, जनाला विसरायचं. आणि शेवटी गणेशनाथ महाराज म्हणतात, गणेशनाथ म्हणे आरूप अक्षयी उरो नाही दिले बोलणे ते. गणेशनाथ महाराज म्हणतात आरूप अक्षयी. आरूप, रूप आणि आरोप. रूपाच्या विरुद्धार्थी शब्द आहे आरोप. हे नकारार्थी अक्षर असते. आणि म्हणून रूप म्हणजे दृश्यमान आणि आरोप म्हणजे अदृश्यमान. मग आपणाला अदृश्य जरी झालं आपण तर आपलं अक्षय असं कायम टिकून राहणारं आपलं जी कीर्ती आहे ती कीर्ती राहते. फक्त कुठंतरी आपण स्वार्थ बाजूला केला की जग डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. आणि स्वार्थामध्ये बसलं की कुणीच विचारित नाही. आज मनोज जरांगे पाटील बघा, हा सामान्य घरचा माणूस, सामान्य माणूस, पण आज प्रत्येक मराठा माणसाच्या मनामध्ये घर करून राहायला लागलाय महाराज. तो कशा करता आहे तर त्यानं फक्त स्वार्थ बाजूला केला आणि उभ्या मराठ्यासाठी एकत्र येऊन तो सरकारशी लढायला तयार आहे. आज सरकार नरम झालेलं आहे त्याच्यासमोर. मग एवढंच मला म्हणायचं की जीवन जगत असताना थोडा, महाराज सुद्धा म्हणतात, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. आपण उपकारापुरतंच उरावं आणि जगावर उपकार करत राहावं. कारण उपकार करणाऱ्या 7 गोष्टीमध्ये सज्जन ही एक वस्तू आहे. ते संत हे उपकारक असतात. आणि म्हणून महाराज म्हणतात, गणेशनाथ म्हणे आरूप अक्षयी. अक्षय्य म्हणजे त्या गोष्टीचा कधी क्षय होणार नाही अशी अक्षय्य अवस्था आपली होऊन जाते. आणि उरो नाही दिले बोलणे ते. बोलणं उरो दिलं नाही कोणाचं, आपलं आणि जगाचं सुद्धा. आपलंही बोलणं उरू दिलं नाही. कारण सगळं ब्रह्मसुखाचा लाभ ज्याच्या पदरात झालाय त्याला आता काय बोलायचं राहिलं असेल. बोलण्याचे नाही आता देवाविन काही. बोलू ऐसे बोले जेणे विठ्ठल डोले. असं बोलणार आहोत की फक्त बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. आणि जगताचं बोलणं बंद झालं का तर त्यांच्या देखत देखत वैकुंठावर विमान गेलेलं आहे महाराज.
देव स्वतः न्यायला आलेले आहेत, म्हणून उरू नाही दिले बोलणे. ते जगाचंही बोलणं उरू दिलं नाही. नाहीतर सुरुवातीला बोलले होते, देवना संसार तुका दोईकडे चोर. पण ज्या वेळेस ते निश्चक्र करीत बसले असताना गाथा वर आला आणि तुकोबारांना प्रत्यक्ष परमात्मा घ्यायला आले, त्यावेळेस सगळ्या जगाचं बोलणं बंद झालं. नव्हे तर त्यांचे शत्रुत्व करणारे सुद्धा त्यांच्याशी निगडीत आले, म्हणून त्यांचं सुद्धा बोलणं उरू दिलं नाही. आणि आपलं तर बोलणंच उरलं नाही, बोलणं जगासंबंधीचं बंद झालं. फक्त आता परापश्यंती मध्यमेनच देवासोबत बोलणं चालू आहे. अशी अवस्था संत गणेशनाथ महाराज यांनी सांगितलेली. ब्रह्मसुख लाभ दया नरा झाला, विसरून गेला आपणाशी. ब्रह्मसुख ज्या माणसाला होतो, ब्रह्मसुखाचा लाभ, तो आपल्याला स्वतःला विसरून जातो. आप पर दोन्ही नाटवे दयाशी, नावर उपत्याशी ना ठेवायचे. ज्याला आप पर विसरले, ज्यानं आप पर आठवत नाही, त्याचं स्वतःचं नाव आणि दुसऱ्याचं नाव तरी कसं आठवण राहील. म्हणून उरोनेदी कदा सर्वता, आपण जनवन मन विसरला. आपण स्वतःच तो भगवत भक्तीमध्ये विरून जातात, ते उरू देत नाहीत. आणि म्हणून जनवन मन विसरला का, तर स्वतःच उरलं नाही तरी मग जनवन तर कुठं मग आहे. त्याच्यामुळे गणेशनाथ म्हणे, आरोपाक्षयी उरू नाही दिले बोलणे. ते गणेशनाथ महाराज म्हणतात, आरोप आहे, अक्षय आहे, असं उरू नाही दिले बोलणे. ते बोलणे उरू दिले नाही, कारण आता आम्हाला बोलायची गरज नाही. का, बोलणं आता आमचं संपलेलं आहे. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. समाधान चित्त होऊस तरच बोलणं असतं. एकदा का समाधान चित्त झालं रे झालं की पुन्हा बोलायचं काय काम राहतच नाही. आणि म्हणून महाराज या अभंगामधून खूप गोड आपल्या समोर चिंतन ठेवतात. म्हणून ही झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या चरणावर, गणेशनाथ महाराजांच्या चरणावर समर्पित करून याच ठिकाणी या सेवेला पूर्णविराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गणेशनाथ महाराज की जय.